गणपती बाप्पा मोरया सगळ्यांना. वेलकम बॅक टू अ न्यू मिनी व्लॉग. तर आज आपण चाललोय लालबागला का तर सगळ्या गणपतीचं विसर्जन आहे, त्यामुळे आपण बदलापूरवरून ट्रेन पकडली आणि आलो भायखळ्याला आलो. आणि मग बाजूला खूप सारे पंडाळ होते आणि खूप सारे गणपतीसुद्धा जात होते विसर्जनाला. पण मी जसं जसं पुढे गेलो तसं मला सगळ्यात पहिला गणपती तो दिसला ना, तो या वर्षी सगळ्यात चर्चेतला गणपती होता 2025चा, म्हणजेच परळचा महाराजा. आणि परळचा महाराजा एकदम नेक्स्ट लेवल आर्ट होता. अरुण दत्ते सरांना सल्यूट आहे, खूप खूप छान. आणि मग तसंच मी पुढे गेलो, बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे गेलो तर परळचा राजासुद्धा आम्हाला दिसला. तो सुद्धा एकदम मस्त होता आणि खूप उंच होता. मग त्याचा आशीर्वाद घेऊन आम्ही परत पुढे आलो तर आम्ही बघतोय काय तर तिकडे लाडू वाटत होते प्रसादाचे. सो ते लाडू वगैरे घेतले, आम्ही सगळ्यांनी लाडू घेतले, लाडू खाल्ले. आणि मग तसंच आम्ही पुढे आलो तर बघतोय तर काय 500 ते 600 मीटरमध्ये खूप गर्दी होती. लिटरली जायला सुद्धा आज जागा नव्हती. आम्ही विचार करायला लागलो कुठला गणपती आहे. फटाके वगैरे सगळे वाजत होते. तो होता आपल्या सगळ्यांचा लाडका लालबागचा राजा. तर लालबागच्या राजाचं दर्शन आम्हाला खूप लवकर झालं. पण मी पुढे जाण्याच्या आधी तुम्ही हा फक्त आवाज ऐका. तर राजाचं दर्शन घेऊन आम्ही त्याच सेम स्पॉटवरती 3 ते 3.5 तास थांबलो, कारण आम्हाला चिंतामणीचं सुद्धा दर्शन घ्यायचं होतं. सो थोड्याच वेळात त्याच्याच मागोमागं खूप गणपती गेले राजाच्या मागे आणि त्याच्याच मागे चिंतामणीसुद्धा होता. सो मी आलो तेवढ्यातच चिंचपोकळीचा चिंतामणी माझ्यासमोर आला, त्याचं दर्शन घेतलं आणि मग मी घरी आलो. आणि मग ॲक्च्युली मी गणपती तर आम्ही 30 ते 40 बघितले, पण हे काही गणपती होते जे माझे फेवरेट होते. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. बाय.